महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, तुम्ही हिंदू धर्माच्या गोष्टी करतात, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुम्ही श्रीरामाच्या गोष्टी करतात। काल परवाच पण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर वंदन करताना मोठा 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 फोटो छापून आला होता सगळ्या पेपरमध्ये, फुलस्केपमध्ये। तसाच गणपती बाप्पालाही वंदन करताना तुमचा मोठा फोटो छापून आला होता। अख्खा पेपर तुमचाच होता। तो विकत होता का फुकट होता ते पाप कुठून केलं आता ते पण तुम्ही सांगितलं नाही, म्हणून तुम्ही प्रामाणिक नाहीतच। पण एक लक्षात घ्या, तुम्ही मुख्यमंत्री झाले म्हणून काही तुम्ही या महाराष्ट्राचे मालक झाले नाही, या तिजोरीचे मालक झाले नाही। कारण हा तिजोरी देणारा पैसा हा काही तुमच्या नेत्यांनी त्यांची घरदार विकून आणलेला नाही आहे। आम्ही महाराष्ट्रातील जनतेने कर भरून हा पैसा जमा केलेला आहे। त्यात शेतकरी असतील, व्यापारी असतील, नोकरवर्ग असतील किंवा अन्य कामगार वर्ग असेल। तर कुंभमेळ्यासाठी हा पैसा वापरताना एक लक्षात घ्या, फक्त भाजपचाच माणूस त्या ठिकाणी सूत्रधार राहील, तोच खर्च करेल असं चालणार नाही। आता तुम्ही आव्वाचे सव्वा पैसा देणार, कमी वापरणार आणि बाकीचा तुम्ही खिशात घालणार, हे ठरलेलं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी पालकमंत्री बनण्याची, नाशिकच्या पालकमंत्री बनण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे। गिरीश महाजनला द्यायचं का भुजबळला द्यायचं, का द्यायचं? तुम्ही इमानदारीने कामं करण्यासाठी पालकमंत्री नेमत नाहीत। जो सगळ्यात जास्त चोऱ्या करेल अशाच हरामखोराला तुम्ही पालकमंत्री बनवणार आहात। आता हे सत्य उघड झालेलं आहे। म्हणून माझी तुम्हाला सक्त सूचना आहे, आग्रह आहे की या कुंभमेळ्याच्या जे काही कार्यकारी समिती असेल, खर्च करणारी समिती असेल, नियोजन करणारी समिती असेल, त्या समितीमध्ये तुम्हाला जी माणसं भाजपची नाहीत, जी राष्ट्रवादीची नाहीत, जी शिवसेनेची नाहीत, जी काँग्रेसची नाहीत, असे अंजली दमानिया, नाशिकचे जितेंद्र भावे, पुण्याचे विजय कुंभार, जळगावचे शिवराम पाटील, अशा तुम्हाला 4-5 लोकांची नावं त्यात घ्यावी लागतील। त्याचं कारण असे, तुम्ही बहुमताने निवडून आले, तुम्ही सत्ता स्थापन केली, म्हणून तिजोरी तुमच्या मालकीची नाही, महाराष्ट्र हा तुमच्या मालकीचा नाही। तुम्ही या महाराष्ट्रात जवळ आहेत म्हणून तुम्हाला ते दान दिलेलं नाही, तुम्हाला फक्त कारभार करायचा आहे। आणि कारभार करत असताना जर समजा तुम्ही अशी मोनोपॉली करत असाल, इथून तिथून सगळं आमचंच, असं आता चालणार नाही। कारण तुम्ही कुंभमेळ्यामध्ये आधी चोऱ्या केलेल्या आहेत आणि आता चोऱ्या करण्याचं नियोजन सुरू आहे। मग तुम्ही चोऱ्या करायच्या, आम्ही कागदपत्र शोधायची, आम्ही पोलिसात जायचं, आम्ही कोर्टात जायचं आणि मग कोर्टाचा न्यायाधीश निकाल देईल 20-25 वर्षांनी, जसा त्या विनायकराव कोकाटेच्या बाबतीत दिला। आणि देऊनही उपयोग नाही, कोकाटेचं संताचा मंत्रिपदावर आहे। अरे फडणवीस, तुम्हाला काही जनाची तर मनाची तर वाटली पाहिजे हो राव। ज्या माणसाला 2 वर्ष शिक्षा झाली कोर्टातर्फे, तुम्ही त्याला मंत्री ठेवलंय, म्हणजे तुम्ही चोरांचे मंत्री आहात। तुम्हाला इतकी जाणीव नाही, अरे हे चूक आहे असं। आणि असं जर समजा दुसऱ्या पक्षाच्या लोकांचा मंत्री असता तर तुम्ही त्याच्यामागे लागले असते। आणि म्हणून म्हणतो, आता न्यायाधीश सुद्धा काहीच कामाचे राहिलेले नाहीत। पोलीस आणि न्यायाधीश हे कधीही भ्रष्टाचाराविरोधात कोणतेही काम करीत नाहीत। न्यायाधीश नाकामयाब झालेले आहेत। कोकाटे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे। फडणवीस, तुम्ही सुद्धा या बाबतीत तुम्ही प्रामाणिक नाहीत, कारण कोकाटे सर्वोत्तम उदाहरण आहे। म्हणून मला असं म्हणायचं तुम्हाला, या समितीमध्ये ही माणसं ठेवा। आम्ही माणसं अभ्यासू आहोत, आम्ही माणसं धाडशी आहोत, आम्ही माणसं देडशाने आहोत आणि आम्ही माणसं मंत्र्याच्या गळ्यापर्यंत हात पोचवतो। हे चोरा बंद कर, अशी माणसं जर समजा त्या समितीमध्ये असली, आम्ही गिरीश महाजनला फद्या चोरू देणार नाही, आम्ही छगन भुजबळला अठ्ठाणा चोरू देणार नाहीत। ही माणसं कशी चोरी करण्यासाठी अशी वखवखलेली आहे आणि तुम्ही मुद्दाम त्यांना जर त्या ठिकाणी डेप्यूट केलं तर फडणवीस तुम्ही प्रामाणिक नाहीत।
आणि आम्हाला मुख्यमंत्र्याचा प्रामाणिकपणा हवा आहे. आणि तोही कुंभमेळा हा धार्मिक सोहळा आहे. त्याच्यात तुम्ही पैसे खर्च करतात आणि हा पैसा आमच्या मतदाता आणि करदात्यांच्यातून आलेला आहे. तर मग आमचाही त्यात सहभाग असला पाहिजे. आम्ही कर भरायचा आणि तुम्ही चोऱ्या करायच्या. आता हे थांबवलंच पाहिजे आणि त्या थांबवण्यासाठी ही पहिली पायरी आहे. आमचा बोलण्याचा तुम्हाला राग येत असेल, तुम्हाला वाटत असेल असभ्य भाषा आहे, तुम्हाला वाटत असेल अभद्र भाषा आहे, अरे मग चोरांसाठी काय चांगली भाषा वापरायची असते का? तुम्हाला किती दिवस आम्ही भाऊ म्हणायचं, महाजनला किती दिवस मामा म्हणायचं, छगन भुजबळला किती दिवस काका म्हणायचं, अजित पवारला किती दिवस दादा म्हणायचं? हे आता चोरांना भाऊ दादा काका मामा म्हणणं आता परवडत नाही. राग येतो तुमचा. आणि म्हणून फडणवीस साहेब आता तुम्ही विचार करा, जर तुम्हाला हरामाची कमाई नको असेल तर तुम्हाला प्रत्येक नियोजन समितीमध्ये जी माणसं विरोधी पक्षातली आहेत किंवा जी माणसं नॉन पॉलिटिकल आहेत अशा माणसांना तिथं तुम्हाला नेमणूक द्यावी लागेल. जर देत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये अभियान छेडतो की आपला देवेंद्र फडणवीस प्रामाणिक माणूस नाही, यांच्या मनात चोरी करण्याचं नियोजन आहे, अपहार करण्याचं नियोजन आहे, असा आम्ही प्रचार करणार आहोत. म्हणून लक्षात घ्या. तुम्ही भाषणं खूप देतात गोल 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 गोल, पण तुम्ही चोरी करणं थांबवत नाहीत, तुम्ही लबाड बोलणं थांबवत नाहीत. आता ती लबाडी याच्या पुढे चालणार नाही. आम्ही सामान्य नागरिक या तुम्हाला वॉर्निंग देत आहोत. सत्ता मिळाली म्हणून तुम्ही मालक झाले नाहीत, तुम्ही टायमिंग कारभारी आहात, तुम्हाला खाली खेचता येईल, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही तुमच्या ताकदीची, तुमच्या पदाची, तुमच्या अधिकाराची जाणीव ठेवा. आम्ही आमच्या अधिकाराची जाणीव ठेवली आहे म्हणून आम्ही तुम्हाला आधीच दरडावतोय, खबरदार फडणवीस, खबरदार महाजन, भुजबळ आणि अजित पवार, चोऱ्या केल्यास तर आम्ही पोलीस आणि कोर्ट यांची वाट पाहणार नाही जर तुम्ही थांबले नाहीत तर.